साती आसरा किंवा सात आसरा म्हणजे कोणत्या देवता? सात आसरा म्हणजे सात अप्सरा. अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आसरा. आता पुढचा प्रश्न, सात का? तर या अप्सरा म्हणजे जलदेवता आहेत, ज्या सात जलचरांच्या रूपात असतात. जलाशयाचे रक्षण हेच त्यांचे काम. त्यामुळे तुम्हाला पाण्याच्या जागीच या अप्सरांचे मंदिर दिसेल. काही गावात तीन रस्ते जिथे एकत्र येतात तिथे पण या आसरांचे मंदिर दिसेल. पण सर्वसाधारणपणे जलाशयाच्या आसपासच सात आसरांचे हे देऊळ दिसेल. आत्ता या सात अप्सरांची नावे जाणून घेऊया. मत्सी, कुर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमप्पा, मकरी. सात आसरा किंवा सात अप्सरा या महाराष्ट्रातील लोकपरंपरेत आणि ग्रामीण श्रद्धांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या देवता आहेत. या अप्सरांना जलदेवता किंवा जलाशय रक्षक मानले जाते. विशेषतः ग्रामीण भागात जिथे पाण्याच्या स्रोतांचे महत्त्व फार मोठे आहे, तिथे या अप्सरांची उपासना होते. सात आसरा यांचे नाव आणि स्वरूप जाणून घेऊया. मत्सी, मासा स्वरूपात असलेली. कुर्मी, कासवाचे प्रतीक. कर्कटी, कर्कटक स्वरूपात असलेली. दुर्धरी, बेडूक स्वरूपात असलेली. जतुपी, सापांशी संबंधित. सोमप्पा, चंद्राशी संबंधित जलदेवी. मकरी, मगरीच्या स्वरूपात असलेली. सात आसरांचे मंदिर प्रामुख्याने जलाशय, विहिरी, नदीकाठी किंवा तलावाच्या बाजूला आढळतात. काही ठिकाणी गावाच्या तीन रस्त्याच्या संगमावरही त्यांचे मंदिर असतात. या अप्सरा जलाशयाचे रक्षण करतात आणि पाण्याच्या चांगल्या स्रोत टिकून ठेवण्याचे प्रतीक मानल्या जातात. काही भागांमध्ये या देवतांसाठी दरवर्षी पूजा केली जाते. पाणी टिकवण्यासाठी आणि गावाला पाणी टंचाईपासून संरक्षण मिळावे यासाठी विशेष विधी पार पडतात. ही श्रद्धा प्राचीन काळापासून पाणी व्यवस्थापनाशी जोडलेली आहे. जलाशयांचे रक्षण, स्वच्छता राखणे आणि पाण्याच्या स्रोतांची पूजा करणे ही संस्कृती सात आसऱ्यांच्या उपासनेतून दिसून येते. या परंपरेमुळे जलचरांचे संवर्धन आणि जलाशयांचे पर्यावरणीय संतुलन राखले जाते. सात आसऱ्यांची उपासना ही केवळ धार्मिक नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही महत्त्वाची आहे. या परंपरेतून पाण्याचे महत्त्व आणि त्यांचे योग्य रक्षण करण्याचा संदेश दिला जातो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.